मित्रहो, एक दलित कवी आहे, त्यांचं नाव आहे नितीन चंदन शिवे। त्यांचा एक व्हिडिओ आधी मी सुरुवातीला काही क्षणासाठी आपल्याला दाखवणार आहे आणि त्यानंतर काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे। आधी बघूया आपण नितीन चंदन शिवे काय म्हणतात। मग कांबळे अशा चळवळीत आला। सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेलेले कांबळेला वाईट वाटलं। कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या। दिवसभर बोंबलत राहिला। मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असाच तुडवला। पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला। आता आपण पाहिलं, नितीन चंदन शिवे हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले असे दलित कवी आहेत आणि त्यांची ही कविता आहे, कांबळे नुसताच कणला। या कवितेचा आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा काय संदर्भ आहे तर तो सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे। पण हे जे नितीन चंदन शिवे आहेत यांनी ही कविता सादर केली 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांना या सादरीकरणासाठी बोलवलं होतं खासदार संजय राऊत यांनी, जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत। हा एक भन्नाट माणूस आहे, म्हणजे रोज सकाळी तो इतर वर्तमानपत्रांना, चॅनेल्सना बातम्या पुरवतो। अगदी काहीशी जर्जर झालेली शिवसेना सुद्धा कशी धगधगत आणि चालवत ठेवायची याचं काम संजय राऊत करत असतात। ते कधी एखाद्या पोर्ट ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या प्रभाकर पवार यांच्यासारख्या आपल्या एका मित्राला, सहकार्याला लिहितं करून पत्रकार तर करतातच आणि त्याचबरोबर गुन्हेगारीविषयीचा सिद्धहस्त लेखक बनवतात। तर ते कधी एखाद्या प्रूफ रीडरला चांगला कीर्तनकार आणि पत्रकार बनवतात, कधीतरी ते माझ्यासारख्या एखाद्या छोट्या पत्रकारामध्ये एक फायर टाकून एक धडाकेबाज काम करणारा तरुण बनवतात। आणि हे सगळं करत असताना कधी स्वतः चित्रपट निर्मिती करतात, कधी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी 14 वर्षाखालील मुलांची स्पर्धा सुरू करून एक भन्नाट टॅलेंट सर्चची संधी उपलब्ध करून देतात। आणि त्याच राऊतांनी हे सगळं करत असताना स्वतःचं ब्रँडिंग कसं सुरू ठेवलेलं आहे हे सुद्धा आपण बघूया। कोण सांगताय आपल्याला? नितीन चंदन शिवे। बघा जरा। आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला। मग त्याला फोडायसाठी सापळा रचला। त्याला बुलवून घेतलं, कांबळे नाही गेला। तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला। तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला, पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच काढला आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला। अरे, महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे। तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबांना, नादच नाही। आता आपण पाहिलं, म्हणजे राऊतांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये नितीन चंदन शिवेंना आणलं, एक कविता सादर केली, पण ती कविता आपल्या भोवतीच कशी फिरत राहील हे सुद्धा चंदन शिवेंच्या कांबळेकडून त्यांनी समजून घेतलं। आता हे आपल्याला मी का सांगतोय, कारण असाच एक कांबळे नावाचा एलिमेंट मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे। ते आहेत जनसंपर्क अधिकारी, पण आता हे कांबळे पार कन्हायला लागलेले आहेत, कारण महापौरबाईंनी त्यांना हाणायला घेतलेलं आहे। काय आहे सगळा मामला मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये महापौरांचं कार्यालय आहे आणि या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते भन्नाट सुरू आहे। म्हणजे बातम्या, वाद, कारस्थानं,
ब्लंडर्स आणि तोंडघशी पडणं हे सगळं या पहिल्या मजल्यावर सुरू आहे. आणि हे सुरू कोणी केलंय तर हे महापौरांनी सुरू केलंय, हे सभागृह नेत्यांनी सुरू केलंय, हे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सुरू केलंय आणि एकूणच तिकडे कल्ला सुरू आहे. पण आता या कल्ल्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे. ती भर काय आहे? कारण गुरुवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आता या पत्रकार परिषदेचं जे काही कारण होतं ते वेगळं होतं, पण आपण जो एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की महापौरांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातले झारीतील शुक्राचार्य आहेत आणि हे झारीतील शुक्राचार्य महापौरांना हैराण करतात. यावरती सुद्धा महापौरांनी वक्तव्य केलेलं आहे. कारण आपण जे जे बोललोय ना टाइम महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून त्या गोष्टींवर मुंबई महानगरपालिकेमध्ये पडसाद उमटलेले आहेत आणि कारवाई झालेली आहे. आपण बोललो प्रमोद गिरी सक्तीच्या रजेवर, प्रमोद गिरींना सक्तीच्या रजेवर जावं लागलं. त्यांच्या खात्यात बदल झालेला आहे. सहाय्यक महापालिका आयुक्त धनाजी हेर्लेकर अत्यंत वादग्रस्त, जबाबदारी मॅनहोलमध्ये माणूस पडल्याची त्याच्यावर निश्चित होणार नाही असं अनेकांना वाटत होतं. मी म्हटलं की पहिल्यांदा त्यांना जावं लागेल कारण तेच जबाबदार आहेत आणि शेवटी धनाजी हिरलेकरला जावं लागलं. आता गोष्ट सुरू झाली आहे. महापौरबाईंना रडकुंडीला येण्याचा जो काही मुद्दा आहे तो कोणी सुरू केला, तो खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. याचं कारण काय आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक विभाग असा आहे ज्याचं नाव आहे जनसंपर्क विभाग. या जनसंपर्क विभागामध्ये गेली अनेक वर्ष मी पत्रकारिता करत असल्यामुळे अनेक जनसंपर्क अधिकारी म्हणजे मग दादासाहेब शिवजातक असू द्या, विजय खबाळे पाटील असू द्या, सौदागर जाधव असू द्या किंवा आताचे तानाजी कांबळे, या सगळ्यांची काम करण्याची पद्धत कार्यशैली आपण बघत आलेलो आहे. आणि त्यामुळे आपण थोडंसं अधिकारवाणीने किंवा अगदी खोलवर जाऊन या सगळ्या विषयावर बोलू शकतोय. या तानाजी कांबळेंनी गेल्या काही काळात एक गोष्ट काय सुरू केलेली आहे तर त्यांनी पत्रकारांना म्हणजे महापालिका कव्हर करणाऱ्या पत्रकारांना धमकावायला सुरुवात केलेली आहे. अशी माहिती कोणी दिली तर स्वतः मुंबईच्या महापौरांनीच दिलेली आहे. म्हणजे त्या माहितीला काहीतरी अधिकार आहे, काहीतरी आधार आहे. आता हे का झालं ते तुम्हाला सांगतो. या विभागाचं काम काय आहे तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही कामं होतात त्याची प्रसिद्धी करणं, एक दरवर्षी एक दिनदर्शिका बनवली जाते, त्याचप्रमाणे एक डायरी बनवली जाते, इतर जे काही कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने केले जातात त्याची प्रसिद्धी करणं, प्रसार करणं, प्रचार करणं हे यांचं काम आहे. या संपूर्ण विभागामध्ये जवळपास 40 लोक काम करतात. तानाजी कांबळे हे त्यातले प्रमुख आहेत आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कक्षेमध्ये हे 40 लोक काम करत असतात. आता या संपूर्ण विभागाचं बजेट एक साधारण 100 कोटी रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे ते ऊट के मुंह में जीरा अशी त्याची अवस्था आहे हे आपण समजू शकतो. पण हा पैसा कसला आहे? हा पैसा ना कांबळेंच्या घरचा आहे ना तावडेंच्या घरचा आहे. हा पैसा आहे तुम्हा आम्हा मुंबईकरांच्या करातून गेलेला. त्यामुळे यातल्या प्रत्येक पैशाचा हिशोब लागणं आणि तो नीट खर्च होतो की नाही हे बघणं आपलं सगळ्यांचं काम आहे. आता हे कांबळे काय करतात तर या कांबळेंनी परवा एक प्रचंड मोठा घोळ केला. त्यांनी एका कंपनीला आपली कालमर्यादा वाढवून जाण्याचा जो काही एक प्रस्ताव होता तो मंजूर करून घेतला. 1 कोटी रुपयाचा होता तो. त्यानंतर तो स्थायी समितीत मंजूर व्हावा लागतो आणि त्यानंतर लगोलग दुसऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एक प्रस्ताव आला जो होता 4,72,000 रुपयाचा. आणि हा कशासाठी होता तर 300 कोटी वृक्ष लावा महाराष्ट्रभर असा एक मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी एक व्हिडिओ बनवायचा होता. त्या व्हिडिओची कालमर्यादा होती 3 मिनिटाची किंवा तो व्हिडिओ 3 मिनिटाचा होता. यासाठी 4,72,000 रुपयाचा खर्च हे कांबळे साहेब करून मोकळे झाले आणि त्यानंतर आता मग त्याला मंजुरी घ्यायला हवी म्हणून मग ते स्थायी समितीमध्ये आलं. स्थायी समितीमध्ये आल्यानंतर याच्यावरती कल्ला झाला. कल्ला कोणी केला तर कल्ला केला जमीर कुरेशी हे MIMचे नगरसेवक आहेत आणि अशरफ आझमी हे काँग्रेसचे गटनेते आहेत. अशरफ आझमींनी तर या कांबळेंच्या कार्यशैलीला धारेवर धरलं. ते म्हणाले प्रत्येक वेळेला जनसंपर्क विभागाचेच प्रस्ताव काय येतात तर याची गंमत अशी आहे की या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनेक अशी कामं केली जातात की ज्याचं वर्णन आपण भ्रष्टाचार म्हणून करू शकतो. तो कसा ते पण मी आपल्याला समजावतो. आता मुंबई महानगरपालिका अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देतो. या जाहिरातीचा एक दर ठरलेला आहे, तो अगदी फुटकळ असतो असं आपण समजूया. आता जी मोठी दैनिकं आहेत ती मोठी दैनिकं या इतक्या कमी दरामध्ये काही जाहिरात घेत नाहीत. मग त्यांच्याबरोबर बसून
त्यांचा दर कमी करून आणि महापालिकेचा दर वाढवून द्यावा लागतो. हे खूप मोठं स्कॅन्डल आहे. हे अनेकांना माहिती नाही, अगदी अनेक नगरसेवकांनाही माहिती नाही. तर मग हा दर निश्चित करण्याचा जो विभाग आहे तो आहे जनसंपर्क विभाग, आणि तिथेच सगळ्यात मोठा खेळ आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या महापालिकेच्या एकूणच कार्यक्षेत्रामध्ये आणि कामकाज पद्धतीमध्ये प्रत्येक विभागाला एक सहाय्यक महापालिका आयुक्त आहे. फक्त तो या विभागाला नाहीये. आणि रितू तावडे ज्या बोलतायत ती खरी गोम तिथेच आहे. आता हे कांबळे काय करतात? कांबळेंनी असं ठरवलेलं आहे की मी भला, माझं काम भलं, माझं दाम भलं आणि माझे अधिकारी भले. बाकी नगरसेवक, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते गेले तेल लावत. अशी यांची कार्यपद्धती. ते काही पत्रकारांना असं सांगतातही की तुम्ही फक्त ते अधिकाऱ्यांचं बघा, महापालिकेचं बघा, बाकी ते नेत्यांचं तुम्हाला जे काय करायचं ते करा, जे काय करायचं ते करा. त्यातूनच हे प्रकरण पुढे आलं. कोणतं? महापौरांच्या 25 लाख रुपयांच्या प्रसिद्धीचं. आता त्यात असं ठरलं होतं की सोशल मीडियावरती महापालिकेच्या कामकाजाचा प्रसार आणि प्रचार करायचा. त्यासाठी एक प्रस्ताव बनवायला सांगण्यात आला. पण तो प्रस्ताव बनवताना महापौरांनी मौखिक सूचना काय केल्या की जेव्हा तुम्ही तुमचा प्रचार कराल त्यावेळेला महापौर कार्यालयाला आणि महापौरांना सुद्धा त्यामध्ये थोडं सहभाग असू द्या आणि तितकं लक्षात ठेवून ते त्याचं प्रारूप बनवा. या सद्गुरूंनी काय केलं? यांनी महापौरबाईंचा प्रस्ताव वेगळा बनवला 25 लाखाचा आणि जाणीवपूर्वक महापौरबाईंना माध्यमांच्या तोफेच्या तोंडी देऊन टाकलं. आणि तिथून जेव्हा कल्ला झाला त्यावेळेला ते नामानिराळे राहिले. आता हे सगळं होत असताना अनेक स्थायी समितीच्या बैठकांमध्ये किंवा एकूणच कामकाजामध्ये तानाजी कांबळे यांची भूमिका वादग्रस्त आहे हे आता महापौरांच्या लक्षात आलेलं आहे. महापौरांच्या विरोधात कोण आहेत? तर महापौर आहेत कोकणातल्या आणि भाजपमधल्या 2 ते 3 कोकणी नेत्यांचा महापौरांच्या खुर्चीवर डोळा आहे. आणि तो असलेला डोळा किंवा ती जी काय संपूर्ण रणनीती आहे, षडयंत्र जे काय आहे ते आता महापौरांच्या विरोधात चालू ठेवण्याचं काम हे जनसंपर्क विभागातून होतं. कांबळेंच्या कामकाजाची जी काही किरणं अगदी संपूर्ण सर्वदूर महापालिकेत पसरलेली आहेत, जे काही नगरसेवक आणि महापालिकेतले जाणकार, पत्रकार, कंत्राटदार यांना माहीत असेल कांबळेंची किरणं म्हणजे मला नेमकं काय म्हणायचंय तर सुधण्यास सांगणे न लागेल. तर या कांबळेंच्या किरणांनी सुद्धा महापालिका व्यापून टाकलेली आहे आणि संपूर्ण त्या जनसंपर्क विभागामध्ये कशा पद्धतीत महापौर अडचणीत येतील याच्यासाठी कारस्थान केलं जातंय. आता हे कारस्थान ज्या वेळेला केलं जातंय कांबळेंकडून आणि आपल्या स्वतःच्या पब्लिसिटीसाठी किंवा स्वतःच्या गोष्टी साध्य करण्यासाठी एक व्यवस्था महापौरांना अडचणीत आणण्याकरता काम करते, तिथे मात्र कांबळे व्हिलन ठरतोय. पण कांबळे व्हिलन ठरत असताना महापौरांना अडचणीत आणण्याची एक व्यवस्था केली जाते आणि तिथेच महापालिकेतले कांबळे व्हिलन ठरतायत. पण या व्हिलन ठरलेल्या कांबळेंच्या एकूणच गोष्टींवरती जेव्हा आपण लक्ष टाकतो त्यावेळेला जसं चंदन शिवेंना वर्धापन दिनासाठी आणण्याचं काम संजय राऊतांनी केलं आणि चंदन शिवेंकडून आपला स्वतःचा उल्लेख कांबळेंच्या माध्यमातून करून घेत राऊतांनी जी काय प्रसिद्धीची किंवा जी काही स्वतःची एक अरेंजमेंट करून घेतली ती अरेंजमेंट मी आपल्याला दाखवतो, मग आपल्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. बघा जरा. आणि असा भगवा फडकवत झेलमधनं बाहेर आला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबांना, नादच नाही. आता आपण पाहिलं नितीन चंदनशिवेच्या तोंडून जो कांबळे रंगवण्यात आला होता तो कांबळे आपल्या माध्यमातून उद्धव ठाकरेंबरोबर आहे हे अत्यंत बेमालूमपणे संजय राऊतांनी ठाकरेंवर बिंबवून घेतलं, शिवसैनिकांवर बिंबवून घेतलं. आता या महापालिकेतल्या कांबळेंना कोणी कामाला लावलंय किंवा त्यांच्या माध्यमातून महापौरबाईंची अडचण कोण बिंबवून घेतंय हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. या महापालिकेच्या संपूर्ण कामकाजामध्ये जाता जाता मला आपल्याला एकच गोष्ट सांगायचं आहे. काही वर्षांपूर्वीची जॉनी जोसेफ मुंबईचे आयुक्त होते आणि त्या वर्षी झालेली म्हणजे त्यावेळेला झालेली जी निवडणूक होती तिचं काम बघत होते अतिरिक्त आयुक्त श्रीकांत सिंह. तर श्रीकांत सिंह यांनी एका कामामध्ये काही गोंधळ घालून ठेवला होता त्यांच्या कामाच्या कार्यशैलीने आणि त्याचा सगळा फटका हा
त्यावेळेला फुटला किंवा त्यावेळेला बसला तो प्रसिद्धी विभागाचे जे प्रमुख होते स्वर्गीय दादासाहेब शिवजातक त्यांना बसला आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. कारण या संपूर्ण गोंधळ झालेल्या स्थितीची तक्रार त्यावेळच्या काही पत्रकारांनी, त्यामध्ये तेव्हा स्वर्गीय नरेंद्र पाठक होते, संदीप आचार्य, प्रशांत डिंगणकर, राजेंद्र कांबळे, ही सगळी मंडळी आयुक्तांकडे गेली आणि त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली की ह्या पद्धतीचं कामकाज जर असेल तर हे काही बरोबर नाही. आणि त्या सगळ्याला लक्षात घेत आयुक्तांनी दादासाहेब शिवजातक यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. हे पत्रकारांच्या लक्षात आलं आणि मग पत्रकारांना असं समजून आलं की अरे, आपण हे तर फक्त हे कामकाज नीट व्हावं यासाठी केलेलं होतं. दादासाहेब शिवजातक यांच्यासारख्या माणसाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी हे नव्हतं. सगळे पत्रकार लगोलग पुन्हा आयुक्तांकडे गेले आणि आयुक्तांना त्यांनी हे सांगितलं की तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे. दादासाहेब शिवजातक यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं हा आमचा उद्देश नव्हता, तर श्रीकांत सिंह यांनी कामात चूक केली होती आणि त्यामुळे दादा शिवजातक यांना फटका बसला हे त्यांनी सांगितलं. ही चूक लक्षात आल्यानंतर जॉनी जोसेफ यांनी तडक दादासाहेब शिवजातक हे जिथे पश्चिम महाराष्ट्रात होते तिथे त्यांना गाडी पाठवली महापालिकेची आणि बोलावून घेतलं आणि आपली चूक झाल्याचं कबूल केलं. हा मनाचा मोठेपणा जॉनी जोसेफ यांच्याकडे होता. ही खिलाडू वृत्ती त्यावेळच्या पत्रकारांमध्ये होती आणि दादासाहेब शिवजातक हे तर जगन्मित्रच होते. त्यांची चूक नव्हती पण त्यांना फटका बसला होता. हे आपल्याला सांगण्याचं कारण काय की आत्ता संपादक सुद्धा तानाजी कांबळे यांच्यासारख्या जनसंपर्क अधिकाऱ्याला घाबरायला लागलेत किंवा जाहिराती मिळणार नाहीत म्हणून विचार करायला लागलेत, अशी परिस्थिती आहे. तर अश्विनी भिडे आणि रितू तावडे या दोन्ही विभागांच्या विरोधात किंवा त्यांचं बाजूला काही चाललंय ते चालू दे, माझी प्रसिद्धी आणि माझा प्रसिद्धी विनायक हा मात्र नीट तळपत राहिला पाहिजे, अशी जर तानाजी कांबळे यांच्या कामाची शैली असेल तर महापौर म्हणतात त्या मुद्द्यामध्ये तथ्य आहे. या जनसंपर्क विभागावर जर सहाय्यक महापालिका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली तर हे काम अधिक सुरळीत होऊ शकतं असं मलाही वाटतं आणि महापालिकेतल्या अनेक निरीक्षकांना वाटतं, अनेक अधिकाऱ्यांना वाटतं. पण तानाजी कांबळे यांच्या बाबतीमध्ये कोणीच पाऊल उचलायला तयार नव्हतं. ते धाडस रितू तावडे यांनी दाखवलेलं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाकडे माझ्यासारखा माध्यमकर्मी जेव्हा बघतो तेव्हा मला इतकंच वाटतं, कांबळे नुसताच कणला कारण महापौरबाईनं त्याला मोक्यावरच हाणला. मित्रहो, या महापौरबाईंच्या मोक्यावर हाणण्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण मला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आणि असेच काही धारदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.